विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता भरतवाक्य, कवी मोरोपंत, कवितेचा विषय सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांचे महत्त्व, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील, दोन्ही शब्द सोडवणे आवश्यक असेल, प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल। इथे मी उदाहरण दिलेलं आहे। कवितेतून मिळणारा संदेश: सज्जन माणसांच्या सहवासाने, सद्विचारांच्या श्रवणाने चांगले वागण्याची प्रेरणा मिळते। नामस्मरणाने मनाला वाईट विचार स्पर्श करत नाहीत। हा संदेश भरतवाक्य कवितेतून मिळतो। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: आर्यावृत्तात कवितेची रचना आहे। संस्कृत प्रचूर भाषा, अलंकारयुक्त भाषा रचना, पंडिती काव्य, श्लोकासारखी ओघवती रसपूर्ण प्रासादयुक्त भाषा, यमकप्रधानता असल्यामुळे सुंदर लय व नादमयता निर्माण झाली आहे। कवितेतून व्यक्त होणारा विचार: माणसाने नेहमी सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहावे, भक्तिमार्ग अवलंबावा, माणसाने नेहमी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत आणि आपणही तसेच वागावे, हा विचार या कवितेत मांडला आहे। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, उदाहरणार्थ: सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो। अर्थ: नेहमी सज्जन माणसांची मैत्री करावी, त्यांच्या सोबत राहावे, सुविचार सुवचने कानावर पडावीत। कवितेतील कुठल्याही ओळी विचारल्या जातील त्यावेळी तुम्ही त्यांचा त्या पद्धतीने अर्थ लिहा। कविता आवडण्याची कारणे: प्रस्तुत कवितेत माणूस भक्तिमार्गाकडे वळून त्याला परमार्थाची आवड लागावी म्हणून बरेच वर्तन नियम सांगितले आहेत। चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे। आम्हाला सज्जन व्यक्ती बनण्यासाठी राजसमार्ग सापडल्याने ही कविता खूप आवडली आहे।